ओय वाचतं योगी थरथरतंय आज. तर कुट्टा बारीक केला का मसाला बारीक केला आणि कड्याकडे जाताना बायडिंगच्या तारनं गाडीचा पाय ओढून धरला. आता त्याचा कुत्ता काढायलाच आमचा अर्धा तास गेला. डेप्युटी सरपंचांनी कोडं सोडवल्यागत बायडिंगची तार गाडीतनं सोडवली आणि कड्यावर गेल्यावर ह्यो माहोल बघून आमची सगळी एनर्जी परत एकदा मागं आली. पुष्क्याला चूल पेटव म्हणल्यावर पुष्क्यानं भडकाच केला आणि अर्धा तास झाटल्यानंतर आम्हीनं मसाला तयार केला. मसाला पण त्याला जमला होता का नाही त्याला डाऊट होता. शेवटी रोह्याला फोन करून त्यांनी रेसिपी विचारायला सुरुवात केली आणि रोह्यानं पण तिकडनं लांबड्या लांबड्या ढेंगा टाकल्यावर मटणासारखं काहीतरी तयार झालं. खायला बसल्यावर तर ते भारी दिसत होतं आणि ह्या जाग्यावर आल्यावर ह्याचं वैशिष्ट्य असं की कसलं जरी जेवण झालं तरी चव चांगलीच लागते. जेवण होत आल्यावर गाण्या मला म्हणायला लागला की अंधारात ही माझ्यात काहीतरी जेवणात टाकते. अरे बाबा म्हणलं काय टाकू, माझ्यात काय राहिलंच नाही, तुझ्या जेवणात काय टाकू. मग हे सगळं झाल्यावर भगुलं धुयाची बारी आली. आता तिथंच तळ होतं, तळ्याच्या शेजारी गाडीची लाईट पाडली आणि मीच बसलो भगुलं धुयाला. आता सगळे लागले हसायला, पहिल्यांदाच काहीतरी काम करते म्हणून. बाबा जमतं म्हटलं मला, फक्त तुम्हाला येत होतं का नाही बघत होतो मी. कड्यावरनं घरी येताना परत एकदा चांगलीच आमची गंमत झाली. दोन्ही गाड्यांची चाकं झाली जाम, चिक्कुलच चिक्कुल नुसता. मग काय गाडी डांबरीला लागल्यावर सगळ्या काटकीनं काढला आणि घरी